लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. 6 बॉल 19 धावा आता त्याला सेव्ह करायच्या आहेत. पण तू समोर आहे विस्फोटक तेवढाच घातक बॅट्समन समर्थ कडूला आपण इन ॲक्शन मध्ये पाहताय. पण तू त्याहीपेक्षा आणखीन यंगस्टर खेळाडू आपण मनीषचं देखील कौतुक करूया. एक षटकार आणि एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आल्या. मनीषनं देखील चांगली बॅटिंग मागील 2 बॉलमध्ये 10 जमा केल्यात. 6 मध्ये 19 शॉर्ट पिच बॉल अगदी कमी गतीने टाकलेला हा बॉल. प्रसादचा डॉट आलाय. एक डॉट बॉल थोडीशी धडकी भरणार असेल तो म्हणजे अजय हनुमान मोठा खांदा टीमला. पहिला बॉल डॉट. समीकरण 5 बॉल 19 धावेची आवश्यकता. 5 ला 19 एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. काय फिल्डिंग केले. कॅच कदाचित सोडलाय पण तो इथे रन्स किती मिळतील. दुसऱ्या धावेसाठी निघालाय. थ्रो खराब आहे आणि पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. चांगली फिल्डिंग म्हणूया. क्षेत्ररक्षकानं दर्जेदार प्रयत्न केले पण तू जर हा कॅच पकडला असता तर मी तर म्हणेल जवळजवळ 70% मॅच ही जरूर बेलपाडा टीमच्या विजयाचा भाग बनली असती. पण तू समर्थ आहे तोपर्यंत खतरा अद्याप टलला नाहीये बेलपाडा टीम. कारण समीकरणात राहिले येणारे 4 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता. 4 बॉल 17 धावा. नेक्स्ट बॉल. प्रसाद पाटील तयार. 4 मध्ये 17 सेव्ह करायचे. अर्ध्या खेळपट्टीवरती टाकलाय. ठरू लागले अर्णव यंगस्टार बेलपाडा टीमला. आणखीन एक ठोकलाय षटकार. आता शेवटचे 2 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी कंपल्सरी 5 धावेची आवश्यकता. आणि समर्थची बॅटिंग आवडली असेल तर मोठा कांदा टीमचे समर्थक टाळ्या व्हायला काय हरकत आहे. 30 धाव संख्येवरती नॉट आउट नॉक. दर्जेदार बॅटिंग. चेसिंग मध्ये नेहमीच हा खेळाडू माहीर राहिलाय. मग किती धावसंख्येचा उच्चांक असू द्या नेहमीच धावसंख्येचा डोंगर पूर्ण करण्याची जिद्द हा खेळाडू ठेवत असतो. आणि आता समीकरण आले शेवटचे 2 बॉल 5 धावेची आवश्यकता. 66 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. याच दरम्यान ज्यांचं आत्ताच आगमन झालं अगदी उरण समालोचक असोसिएशनचे खजिनदार साहेब आणि एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे प्रल्हादजी कासूकर साहेब यांचं आगमन मंचाकडे होताना पाहायला मिळते. त्यांचा आम्ही शब्द सुमनानं सर्वप्रथम हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. या प्रल्हादजी कासूकर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या गावची स्पर्धा आणि या गावच्या स्पर्धेमध्ये आज मुख्य मान्यवर प्रल्हादजी कासूकर साहेब यांचं आगमन पाहायला मिळतं. शेवटचा 1 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता. एका बॉल मध्ये 5 काढायचे आहेत. ओ फुल टॉस टाकलाय आणि हा सामना जिंकलाय. एका बॉल मध्ये 5 ची गरज असताना समर्थकडून लगावलाय षटकार आणि हातातोंडाशी आलेला घास हिसकावून काढलाय तो म्हणजे प्रसाद पाटीलच्या. कारण 6 मध्ये 19 ची गरज होती आणि गेम चेंजिंग गेम फिनिशर का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण दिलंय समर्थकडून. हा सामना जिंकून दाखवलाय. वेल प्लेड समर्थ. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. जय हनुमान टीम मोठा खांदा. आणि इथे पराभूत व्हावं लागलंय ते म्हणजे अर्णव 11 बेलपाडा टीमला. वैभव पाटीलची 43 धाव संख्येची विस्फोटक इनिंग या ठिकाणी अक्षरशः सफळ राहिले. कारण गोलंदाजी हवी तशी झाली नाहीये बेलपाडा टीमची आणि इथे सामना जिंकलाय मोठा खांदा टीमनं. मॅचचा सुपर डुपर हिरो 36 धावा काढल्यात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय तो म्हणजे समर्थ कडू. मॅन फ्रॉम वेशवी हा आयकॉन खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. याच दरम्यान समर्थसाठी